लातूरमध्ये एक पावसानं दमदार कमबॅक केलाय। या पावसाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे हे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांच्याकडून। शशिकांत, खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आठवत असेल की यंदाच्या उन्हाळ्यात लातूरात प्रचंड दुष्काळ होता आणि इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की लातूरसाठी पाणी ट्रेननं आणावं लागलं आणि आता पाऊस झालेला आहे। सुरुवातीला हवा तसा पाऊस झाला नाही, मात्र काय वाटतं की गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना काहीसा का होईना दिलासा मिळालाय? निश्चितच इतिहासात पहिल्यांदाच लातूरकरांना ट्रेननं पिण्याचं पाणी पुरवठा केला गेला। संपूर्ण देशात याची चर्चा झाली, विदेशातल्या मीडियामध्ये याची चर्चा झाली। मिरजहून थेट लातूरला पाणी येत होतं आणि हे पाणी अगदी पावसाळ्यापर्यंत जुलै ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे पाणी सुरू होतं। सुरुवातीच्या काही काळात पावसाच्या तुरळक सरी पडल्या। मान्सून पूर्व पाऊस जिल्ह्यामध्ये काही अंशी पडला होता, मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानं लातूरकरांच्या काळजाचा ठोका अद्यापपर्यंत चुकलेला होता। मात्र गणपती बाप्पाचं आगमन झालं, त्या दरम्यान चांगला पाऊस पडेल अशी लातूरकरांना अपेक्षा होती। मात्र परतीच्या पावसानं गणपतीचे शेवटचे 3 दिवस म्हणजे मागच्या 3 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी लागलेली आहे। सर्वत्र मुसळधार पाऊस पडलेला आहे। लातूर जिल्ह्याची सरासरी जर सांगायला झालं तर 802 मिलीमीटर इतकी लातूर जिल्ह्याची सरासरी आहे। मागच्या वर्षी सरासरीच्या जवळपास 350 मिलीमीटर इतकाच पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये पडला होता। त्यामुळे मोठा दुष्काळ लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी अनुभवला होता। शेतामध्ये पिकं होती, खरीप रब्बी हंगाम हे दोन्ही वाया गेल्यामुळे शेतकरीही हवालदिल झाला होता। मात्र यावर्षी काल सकाळपर्यंत जी पावसाची आकडेवारी आहे ती जवळपास 700 मिलीमीटर इतका पाऊस आहे। म्हणजे सरासरीच्या जवळपास 88% इतका पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये पडलेला आहे आणि येत्या काळातही असाच पाऊस पडावा अशी जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। आणि पावसाचं हे जे दमदार आगमन आहे ते परतीचा पाऊस, त्याच्यामुळे लातूरकर सुखावलेला आहे। अगदी खरं। शशिकांत, एक महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यात जी काही लहान मोठी धरणं आहेत त्यांची काय परिस्थिती, ती भरली आहेत का? म्हणजे पिण्याच्या पाण्याचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो कुठेतरी सुटतोय असं वाटतं का? या पावसामुळे निश्चित आता मी जसं आता सांगितलं की 88% इतका पाऊस कालपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये पडलेला आहे। काल रात्रीच्या फिगर्सही अजून येणार आहेत, म्हणजे जवळपास 90% इतका पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। लातूर शहराचा जर विचार करायचा झाला तर लातूर शहरामध्ये अद्यापही 15 दिवसाआड नळाला पाणी पुरवठा सुरू आहे। साई आणि नागझरी बंधाऱ्यात 31 जुलैला जो पाऊस झाला होता त्या पावसामुळे साई नागझरी बंधाऱ्यात पाणी आलं आणि लातूरकरांना यावर्षी या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच नळानं पाणी पुरवठा करण्यात आला। तो जवळपास 15 दिवस आड पाणी पुरवठा सुरू आहे। हे पाणी डिसेंबर अखेरपर्यंत पुरेल असा मनपा प्रशासनाचा दावा आहे। म्हणजे खरी आणखीन लातूरकरांना चिंता आहे ती मांजरा धरणात पाणी येण्याची। लातूर जिल्ह्यामध्ये सध्या मांजरा नदी वाहते पण धरणात पाणी नाही आणि लातूर जिल्ह्यामध्ये तावरजा नदी आहे, त्या नदीतही पाणी आहे, मात्र तावरजा धरणात पाणी नाही। तिकडे निलंगा तालुक्यातल्या माकणी धरणातही 6 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा आहे। मांजरा धरणाचा जर विचार करायचा झाला तर फक्त 70 लाख लिटर पाणी त्या धरणामध्ये आलेलं आहे। काल दुपारच्या दरम्यान कळंब परिसरात जो पाऊस झाला त्याच्यामधनं हा पाणी आलेलं आहे। आता सकाळची ही ताजी आकडेवारी आपल्याजवळ आलेली आहे। मात्र अजून लातूरकरांच्या चिंता या जशाच तशाच आहेत, कारण डिसेंबर नंतर करायचं काय हा मोठा प्रश्न आहे। डिसेंबरचे जानेवारीपर्यंतच 15 दिवसाआड 12 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला तर लातूरकरांची तहान भागू शकते। जिल्ह्यातल्या इतर भागाचं सांगायचं झालं तर आता सध्या जिल्ह्यात एकही टँकर चालू नाही। पाण्याचे म्हणजे विंधन विहिरीच्या माध्यमातून जे पाणी आहे किंवा तलाव असतील, नदी आहेत, नाले आहेत, त्याच्यामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। मात्र माकणी धरण, तावरजा धरण आणि मांजरा धरणात जर पाणी चांगलं आलं आणि येत्या काळात या परतीच्या पावसानं अशीच जर हजेरी लावली तर लातूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल। म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत तरी नक्कीच सुटणार आहे। आणि या संदर्भात शशिकांत, पिकांची काय परिस्थिती आहे? पाऊस नसताना पिकांचं काही नुकसान झालंय का? लातूर जिल्ह्यातल्या पिकांची परिस्थिती सांगायची झाली तर मान्सून पूर्व पावसानं चांगली हजेरी लावली आणि त्यानंतर जो तुरळक पाऊस झाला त्याच्यामुळे जिल्ह्यातल्या 100%हून अधिक शेतकऱ्यांनी चांगल्या पेरण्या केल्या। मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने जी उघडीप दिली त्याच्यामुळं शेतकरी राजा कमालीचा हवालदिल झाला। लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केला जातो आणि लातूर, निलंगा या तालुक्यातल्या अनेक गावामध्ये आणि जिल्ह्यातल्या इतरही ठिकाणी पाऊस गायब झाल्यामुळे सोयाबीनची पिकं वाळू लागली आणि काही ठिकाणी सोयाबीनवर लष्कर आळी, खोड आळी, पानं कुरतडणारी आळी याच्यामुळं
सोयाबीनचं अख्खं शेतच्या शेत नष्ट झालं. फक्त हिरवी चादर शेतामध्ये दिसते, मात्र त्या सोयाबीनला कुठल्याच प्रकारच्या शेंगा लागलेल्या नाहीत. इतर पिकांनीही माना टाकल्या होत्या, मात्र या पावसामुळे काही अंशी का होईना त्या पिकांना दिलासा मिळाला आहे. सोयाबीन ज्यांनी पेरलं होतं त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जर सरकारकडून त्यांना जर काही मदत झाली तर निश्चितच त्याही शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. एकूणच जर सांगायचं झालं तर पिकांची परिस्थिती ही फार काही उत्तम जरी म्हणता येत नसली तरी समाधानकारक म्हणायला हरकत नाहीये. शशिकांत ही माहिती दिल्याबद्दल लातूरहून आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.